मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. आणि या सामन्यानंतर चौथा संघ कोण आहे तो निश्चितच ठरणार आहे. विद्युत ज्योतात सुरू असलेले सामने गेले 2 दिवस आणि या सामन्यासाठी आपण बघितलं की बक्षिसांची खैरात देखील आपण बघितलीत की सामनावीरसाठी तब्बल 11 पारितोषिके इथे आयोजित करण्यात आली होती. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर या सर्वांसाठी देखील आकर्षक बक्षिसं इथे ठेवण्यात आली. कारण मात्र एकच, ते म्हणजे युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग. डीजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? तुम्ही टर्म प्लॅन घेतलाय का? जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही कार इन्शुरन्स काढलाय का?
आणि हो, त्याच सोबत तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेतली आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता का? आताच्या या सिच्युएशन मध्ये तुमची SIP चालू आहे का? तुम्ही तुमच्या चाइल्ड साठी फ्युचर प्लॅनिंग केलंय का? अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या म्हातारपणीसाठी काहीतरी फंड ठेवलायत का? तुम्ही RBI बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता का? तुमची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड डिबेंचर मध्ये आहे का? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि हो, आमचं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. गिरगाव बॉईजचे सर्व संघ सहकारी खेळाडू त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ व्हायचं. चला, उपांत्य फेरीचा अखेरचा शेवटचा सामना. प्रिशा 11 संघ आणि अंश मॅशर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जो कोणी संघ इथे विजय प्राप्त करतोय तो उपांत्य फेरीत थेट प्रवेश करेल आणि त्यांचा सामना होणार इथे मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाबरोबर. चला, पंचांनी निर्णय दिलेला आहे. 8:36 इथे झालेली आहेत. पहिला चेंडू इथे टाकण्यात येतोय ऋषी शर्मा यांच्या माध्यमातून. सलामीचे फलंदाज सिद्धेश मुकादम आणि प्रथम परमार. आकडोप्याचा चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र निर्धाव निघतं. स्वतःवर काहीसे नाराज आपण बघितलं सिद्धेश, परंतु नाराज होण्याची काही गरज नाही आहे, कारण ज्या प्रकारे सिद्धेश आणि प्रथम हे दोघंही फलंदाजी करतात, खरोखर चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि हा महत्त्वाचा सामना आहे आपल्या संघासाठी, याची जाणीव असणार आहे, कल्पना असणार आहे ते दोन्ही फलंदाजांना. त्याप्रमाणे तशा प्रकारे भूमिका त्यांना इथे सादर करावी लागेल. एखाद दुसरा चेंडू निर्धावून निघतो तर त्याचा अत्यंत यावेळी चांगला मारलेला फटका ऑफ साईडच्या दिशेने. चेंडू जाणार का? सीमारेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव घेतली, दुसरा धावायचा प्रयत्न, धावचित होण्याची शक्यता होती आणि यावेळी धावचित झाले. आताच मी म्हणालो की घाई करण्याची कोणतीही गरज नव्हती, परंतु सिद्धेश आणि प्रथम या दोघांच्या मध्ये काही ताळमेळ नाहीये आणि त्याचा धोका इथे निश्चितच अंश मॅचर संघाला. पहिला गडी बाद होतोय, सिद्धेश माघारी. पहिला गडी बाद झालाय सिद्धेशच्या स्वरूपात.
आणि पुढील फलंदाज येतो तो सुयश. मारलेला फटका, चेंडू जातो सीमा रेषा पार, खणखणीत उत्तुंग GSL षटकार. वाहून न्यावी लागेल स्वतः कर्णधार प्रथम परमार यांना. पुन्हा एकदा तयार ऋषी पंजांच्या उजव्या बाजूने सामना करतोय. प्रथम फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला, एक धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र कुठच्याही प्रकारची घाई होताना दिसणार नाहीये, कारण पुढचाच ठेच आणि मागचा शहाणा अशा प्रकारे ही भूमिका अवलंबला लागेल. कारण महत्वाचा सामना, कारण या सामन्यामध्ये जर कोणता संघ पराभूत होतो तर मात्र त्याचा स्पर्धेतलं अस्तित्व संपुष्टात येणार आहे, याची निश्चितच जाणीव असणार आहे दोन्हीही संघाला. त्यामुळे एक सांघिक कामगिरी करावी लागेल दोन्ही संघाला हा सामना जिंकायचा असेल आणि उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 8. ऋषी यावेळी उजव्या एसटीचा खूप बाहेरचा चेंडू, पंचांनी आपले हात सरसावलेत. अवांतर धाव, नक्कीच स्वैर मारा दिशाहीन गोलंदाजी केली आहे ऋषीने. सलामीचं षटक आतापर्यंत त्यांनी बघितलं की प्रत्येक वेळी सलामीचं षटक टाकण्याचा मान त्यांना दिला जातो. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना त्यांना चांगली टिचून गोलंदाजी करणं स्वाभाविकच आहे आणि करावी लागेल, का नाही, कारण उपउपांत्य फेरीचा हा सामना आहे. निश्चितच विद्युत ज्योतात सुरू असलेले हे सामने, कारण मात्र एक असते म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 4. उलटा चेंडू, काय फटका मारलाय आणि हा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार, खणखणीत उत्तुंग GCL षटकार. हा देखील सांघिक खेळ आहे, तशा प्रकारे क्रिकेट हा देखील सांघिक खेळ आहे आणि तशाच प्रकारची संघ भावना असणं महत्वाचं दोन्ही खेळाडूंमध्ये, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा तयार, यावेळी आकुटोब्या चेंडू बॅकफुटला आले, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल. सुयश माघारी एक षटकार मारून दुसरा ऋषीच्या माध्यमातून टाकण्यात आलेले षटक, दुसरा गडी बाद. त्यांनी मागील सामन्यात आपण बघितलं चांगलं षटक हाताळलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं ते यश दळवी. यश दळवी स्वतः फलंदाजी करण्यासाठी सुयशची जागा घेण्यासाठी आलेला हा फलंदाज यश. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 2 गडी बाद, 15 धावा. 2 षटकाराच्या जोरावर ही धावसंख्या उभी केली ती अंश माशेरे या संघाने. प्रयत्न करावे लागतील. रेषा पार, खणखणीत GCL षटकार. दिमागदारपणे मग कुठच्याही बाजूने फलंदाजी करताना तो आपल्याला खेळताना बघतोय आपण. हिंदू जिमखाना एंड असून पारशी जिमखाना एंडकडे असून त्याला फरक पडत नाही, त्याला स्वतःवरचा विश्वास आहे की मी हा फटका बाहेर मैदानाबाहेर मारू शकतो आणि तशा प्रकारची भूमिका त्याची आपण बघतोय. यावेळी हलक्या हातावर चाणाक्षरीतील मारलेला हा फटका, एक धाव नक्कीच मिळते. कुठेतरी लय थोडीशी कमी झाली, गोलंदाजीमध्ये गती कमी केली. उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, मोठा फटका मारायला दिला नाहीये, त्यामुळे निखिलचं देखील तेवढंच कौतुक होणं गरजेचं आहे. पहिला षटकार नक्कीच मारला होता, परंतु गोलंदाजीत त्यांनी लगेच आपली
लय बदलली, सुधारणा आणली म्हणायला हरकत नाही. धावसंख्यात 1ने भर होते. धावसंख्या पोहोचली ती 22. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. निखिल उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने आणि पहिल्यांदाच इथे सामना करेल आमंत्रित केले ते यश दळवी यांना. यश अष्टपैलू व्यक्तिमत्व अंश मॅशर या संघाकडून खेळताना आपण बघतोय. उत्तम फलंदाजी उत्तम गोलंदाजीच्या जोरावर अंश मॅशर उपउपांत्य फेरीत येऊन ठेपलाय. आणि तसंच आपण बघितलं की प्रिशा 11 हा देखील संघ आपले दोन्ही सामने जिंकून इथे उपस्थित. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला तो काऊ करण्याच्या दिशेने एक धाव मिळाली. दुसरा धावाचा प्रयत्न देखील दिसणार नाहीये. एका धावेला समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 23. या धावसंख्येवर अंश माशर संघ. प्रथम परमार कशा प्रकारे हल्ला चढवण्यात यशस्वी होत आहे का? यावेळी चांगला फटका मारला, पॉइंटच्या डोक्यावरून गेला तो चेंडू सीमा रेषा पार, चौकार. षटकात आपण बघतोय हल्ला चढवलाय तो प्रथम यांनी. पुन्हा एकदा तयार एक नव्या जोमाने. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. खणखणी उत्तुंग GCL षटकार. गोलंदाजाकडे चेंडू आहे उपलब्ध. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 33. अजून एक चेंडू इथे शिल्लक आहे. एक चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय प्रथम परमार. पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की घेण्यात यशस्वी होतोय. षटक संपतोय. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली प्रति षटका मागे 17 धाव पकडल्या तर धावसंख्या होती ती 34. 2 गडीच्या मोबदल्यात. डीजे ज्या प्रकारे चेंडू टाकला जातोय त्या ठिकाणी त्या चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न आपण बघितला प्रथम परमारच्या माध्यमातून होताना दिसतोय. त्यामुळे सुंदर क्रिकेट. कारण मात्र एकच, अर्थातच गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4. विद्युत झोतात सुरू असलेले सामने. प्रयत्न चालू आहेत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. प्रयत्न करावे नक्कीच लागेल कारण तोडीस तोड संघ असं आपण बघतो. प्रिशा 11 संघ नामांकित फलंदाजीचा भरणा असलेला संघ. त्यामुळे मोठी धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागेल. यश बघूया आता कशा प्रकारे काम करतायत. सुंदर फटका मारला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाणार का? चेंडू जात होतो थेट सीमा रेषा पार. खणखणीत उत्तुंग GCL षटकार.
वा, ज्या प्रकारे प्रथम फलंदाजी करतोय, मी देखील त्याला साथ देणार, मी देखील तोडीस तोड फटके खेळू शकतो. कर्णधाराला साथीची गरज असते आणि तशाच प्रकारची साथ देत आहेत ते यश दळवी आपल्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करतोय आणि अशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षा निश्चितच कर्णधाराला असणार आहे, निश्चितच अनस्मॅचर या संघाला असणार आहे. पुन्हा एकदा यतीन तयार, उजव्या हाताची गोलंदाजी, पंचांच्या डाव्या सामना करतोय. यश जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण करणारा सागरच्या माध्यमातून आणि फायदा होताना बघतोय अनस्मॅचर संघाला खणखणीत चौकार. संख्या झाले तब्बल 45 धावा. कृपया मैदानावर कोणी येऊ नये, कृपया मैदानावर येऊ नये. वेळेचं बंधन नक्कीच आहे, कृपया प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. कारण आतापर्यंत हे सामने आहे ना, 3 षटकाचे सामने जर आपण वेळ लावून खेळतोय तर कृपया त्याचे दंडात्मक कार्यवाही होणार ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. त्यामुळे कृपया कोणीही येऊ नये. उजव्या यष्टीचा खूप बाहेरचा चेंडू पंचाने स्वैर म्हणून घोषित केला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली 46 धावा. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कारण आम्ही इथे टाइम लावून बसलेलो आहेत. 3 षटकांचा खेळ 15 मिनिटात पार पाडणं बंधनकारक आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई. एक खेळाडू रिंगणाच्या आत येणार. त्याच्यामुळे कृपया आपल्या संघावर आपला, मला माहिती आहे उत्साह मोठा आहे, कायम आहे, परंतु त्यासाठी कुठच्या संघाला दंडात्मक कारवाई होणार असेल तर ते इथे चालणार नाही. यावेळी पुन्हा तशाच प्रकारची उजव्या यष्टी बाहेरचा स्वैर मारा, दिशाहीन गोलंदाजी. कारण ज्याप्रमाणे हल्ला चढवला यश दळवी आणि कुठेतरी यतीन यांच्यावर दडपण आलंय का, कारण वारंवार उजव्या यष्टीचा बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय, परंतु प्रयत्न त्यांचा असफल होतोय. कुठेतरी त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवावा लागेल. मगाशी जग कर्णधार सागर यांनी त्यांच्यावर अतिशय चांगल्या रीतीने भरोसा दाखवल्याचे शब्द उच्चारले होते. तो भरोसा दाखवणं इथे अनिवार्य आहे. पुन्हा एकदा तयार, आकुटुंब चेंडू, यावेळी समाचार घेतलाय, मिड विकेटच्या दिशेने मारलेला खणखणे गतुंग षटकार, चेंडू सीमारेषा पार. अनस्मॅचर संघाचे यश दळवी आणि प्रथम परमार यांच्या फलंदाजीच्या जोरावर यावेळी मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आहे. स्वतःहून बाहेर पडताना, नाही माफ करा, माफ करा, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर स्थावर 53. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो यतीन यांनी. आणि तिसरा झटका बसतो तो अनस्मॅशर संघाला. गडी बाद यश यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. 3 षटक संपले. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 53 धावा. ती 53 शेवटचं षटक.
घेऊन येतोय तो विशाल कवैया. तीन षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 53. पुढील फलंदाज आहे तो अनुप. तीन षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली 53. प्रथम अजूनही मैदानात तटस्थ. आकुटोबाचा चेंडू यावेळी भिरकावून दिला, त्याच दिशेने चेंडू जातोय थेट मरीन लाईन स्टेशन. तब्बल 59 धावा. शेवटचं अंतिम षटक, निर्णायक षटक. विशाल यांच्या खांद्यावरती जबाबदारी. यावेळी मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू परसाने हात सरसावले. धावसंख्या तब्बल 60 धावा. चौथं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. विशाल यांच्यावर दडपण येणार आहे का, कारण पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि हेच ते दोघही होते ज्यावेळी गेल्या पर्वात विशाल यांच्यावर 6 चेंडूत 6 षटकार प्रथम यांनी मारले होते. आता मात्र तशाच प्रकारची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे का. गेल्या वेळी आपण जर बघितलं तर गिरगावच्या राजा या संघाकडून प्रथम परमार खेळत होते, त्यावेळी देखील हाच गोलंदाज होता विशाल आणि विशाल यांच्यावर हल्ला चढवला होता. 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. आता मात्र तोच विशाल आहे जो हिंदू जिमखाना विशाल यांच्यावर हल्ला चढून 13 धावा फटकावल्या होत्या. विशाल यांना काहीतरी नवीन करण्याची गरज इथे लागणार आहे. अनुभव पणाला लावायला लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नातून नक्की चुका होतात, चुकातून मिळतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश. यश साकारायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल, जगडावं लागेल, काहीतरी वेगळं करण्याची गरज. आणि प्रथम तो मात्र जुमानेल का विशाल यांना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी धाव घेण्याची कुठचीही किमया साकारत नाही. त्यांना माहिती आहे माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास असणंच हे गरजेचं आहे. का मी कर्णधार आहे, का मी इथे शेवटपर्यंत शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहायचंय, कारण मला माझ्या संघाला सर्वोच्च धावसंख्या उभी ठेवून द्यायचे. त्यासाठी म्हणून प्रयत्न आहेत. पुन्हा एकदा विशाल तयार. हा चेंडू मात्र निर्धाव निघतोय. थोडंसं दडपण कमी होणार आहे ते विशाल यांच्या खांद्यावरचं. पुन्हा एकदा तयार. डावखुले तडाखे बंद फलंदाज कशा प्रकारे भूमिका पार पडतोय. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी, खूप खोलवर केलेली गोलंदाजी, कुठेतरी जखडून ठेवलंय, मोठे फटक्या मारण्यापासून वंचित ठेवलंय. कदाचित त्यांनी चुकीची पुनरावृत्ती करायची नाही, हे कुठे त्याची खुणगाट आहे मनाशी बांधलेली आणि त्याच खुणगाटीच्या जोरावर, त्याच अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकले. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 63 धावा. 2 चेंडूचा 66 माफ करा, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. प्रथम की विशाल की प्रथम. बघूया कोण सरस ठरतोय या उपांत्य फेरीच्या चौथ्या सामन्यात. कोण प्रवेश करतो उपांत्य फेरीत. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी देखील षटकार झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली तब्बल 72 धावा. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे प्रथम परमार या शेवटच्या चेंडूचा समाचार घेणार. धावसंख्या उपांत्य फेरीतली ही सर्वोच्च धावसंख्या आपण बघितलं की 66, 67, त्यानंतर 50 आणि आता मात्र 72 धावा तब्बल फटकावल्या. अजूनही शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. विशाल डावखुरे गोलंदाज. शेवटचा चेंडू प्रथम परमार. अनस्मॅशर संघाचे कर्णधार कशा प्रकारे सामन्याचा शेवट करतायत बघूया. यावेळी देखील त्याच प्रकारची फटकेबाजी बघतोय. जातो चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत GCL षटकार. तर धावा 79 धावांची गरज आणि जवळपास गिरगाव चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 4 ची सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा मान मिळालाय. तो म्हणजे अनस्मॅशर संघाला आपला हार्दिक 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 अभिनंदन. तब्बल 7 षटकार लगावलेत. प्रथम परमार यांनी 7 षटकार इथे लगावलेत.
50 धावा ते फटकावल्यात. प्रथम परमार अनस्मॅशर संघाचे कर्णधार अर्धशतकी मजल गाठलेत आणि ते सुद्धा नाबाद 50 धावा. प्रथमचा हार्दिक 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 अभिनंदन. आणि 79 धावांची गरज असणार आहे प्रिशा इलन संघाला हा सामना जिंकायचा असेल आणि उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर. धन्यवाद. यानंतरचं समालोचन प्रसाद परब सर यांना मी विनंती करेन की या पुढचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. साटम उपांत्य फेरीचा टॉस करण्यासाठी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय आपण. यायचं आहे सर्वेश 11 आणि मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा दोन्ही संघाचे संघनायक साईराज आणि जय जाधव दोघांना विनंती करतो की आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. टॉस आपण इथे कंप्लीट करणार आहोत. पहिली उपांत्य फेरी गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 4 आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. एखाद्याला जय जाधव एखाद्याला साईराज माने. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि आपण काही वेळात असतात नाणेफेक इथे करणार आहोत. पण वळी आता ग्राउंडच्या आतमध्ये जिथे मात्र एक बलाढ्य धावसंख्या एक भली मोठी धावसंख्या आणि या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या नोंदवत असताना एक विक्रम प्रस्थापित केलाय अनस्मॅशर या संघाने. आणि धावा कुठ्यात आपण बघतो धावफलकावरत्या 78 78 आणि 79 टू विन. 4 षटकांचा सामना 79 धावा. प्रति षटकामागे 20 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. चला एका ठिकाणी बघतो की मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाचा संघनायक जय जाधव इथे उपस्थित आहे. आणि सर्वेश 11 साईराज माने आपण कुठे असाल तर आपण त्वरित यायचं आहे टॉससाठी. सर्वेश 11 वर्सेस मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. सलग 4 पर्व आणि 4 पर्वामध्ये उपांत्य फेरी गाठत असताना मोरिया स्पोर्ट्स या संघाने एक विक्रम प्रस्थापित केलाय. म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्स परफॉर्मन्स बघायला मिळतोय या मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाचा. सातत्य काय असतं या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि एक वेगळंच नातं जोडलं गेलंय. गिरगाव चॅम्पियन्स लीग मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा म्हटल्यानंतर मागचे 3 पर्व थेट उपांत्य फेरीची गाठ त्यांची पडते. उपांत्य फेरीमध्ये त्यांचा संघ बघायला मिळतो. आणि या पर्वामध्ये चौथ्या पर्वातसुद्धा सलग चौथ्यांदा ते पोहोचलेत उपांत्य फेरीमध्ये. मागच्या पर्वाचे चॅम्पियन त्यांच्यासमोर असणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन सर्वेश 11 वर्सेस संघ तुम्ही बघताय तो म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. पंच इशारा करतात सामन्यात दीपक कारकर जे पत्रकार आहेत त्यांचा सन्मान इथे होतो त्या व्यासपीठावर. पत्रकार दीपक कारकर साहेबांचा तिथे सन्मानित होतो व्यासपीठावर. पहिलाच बॉल टाकत बघायचा आहे. पण त्या ठिकाणी डेड बॉल कॉल केलाय. फलंदाज सज्जोद षटक क्रमांक पहिल्यामध्ये म्हणजेच सूरज. मध्ये जिथे झेल होता 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय. कोऑर्डिनेशन नाहीये बिलकुल आणि दोघांच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडू दणदणीत सुरुवात. चौकार. गुड शॉट. आपण बघतोय इथे पहिला सामना होणार आहे. सर्वेश 11 संघ आणि मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. कोण बोलतंय? मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने नाणेफेकी ते जिंकलेले आपला निर्णय कळवायचा आहे.
क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल आपण सरांनी सांगितलं तसं की चौथं पर्व आहे, आपण सातत्याने उपांत्य फेरीत प्रवेश करतायत. कुठेतरी दडपण असणार आहे का? असं बघायला गेलं तर गेल्या वर्षी सर्वेश 11 सेमीफायनलमध्ये होती आणि ह्या वर्षी आपल्याला ती लागली आहे. पण क्रिकेट आहे, शेवटी परफॉर्म करणार तोच पुढे जाणार, असं प्रेशर नाही. बट होऊ शकेल तेवढं आपण परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करणार आपण. नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. साईराज, नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने असता तर काय घेण्याचा निर्णय होता? आम्ही बॅटिंग करण्याचाच निर्णय घेतला असता. नक्कीच तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बॅक टू यू सर. नाणेफेकीचा कौल मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. काय बात आहे, थँक्यू सो मच. 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार. आपल्या संघाला एक उत्कंठावर्धक सुरुवात किंवा एक हाय स्टँडर्ड बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना समीर त्या ठिकाणी होतो तो बाद. पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, मिस टाइम फटका आणि शॉर्ट कव्हरला आपण बघतोय कुठलीही चूक न करता इथे झेल फिनिश झाला आणि सूरजने आपल्या संघाला पहिलं संघाला आपल्या यश मिळवून दिलं. समीर मोरे बॅक टू डगआउट विथ दिस 2-4. 8 डावींवर तो बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय बॅटिंग करत असताना प्रिशा 11 या संघाला. 80 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले तो यतीन हळदणकर. ह्या पर्वामध्ये या सीझनमध्ये हा गवसलेला एक खूप चांगला हिरा आहे आणि त्याला पैलू पाडले ते सागर मोतीवारसने. पुढचा चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम फटका. समोर खेळायचा प्रयत्न होता मिड ऑफमध्ये किंवा 35 कव्हरला खेळायचा प्रयत्न होता, फक्त टायमिंग झाला नाही. चेंडू आउटसाइड एज चेंडू घेऊन गेला तर पॉईंटमध्ये आणि त्या ठिकाणी यतीनने एक धाव तिथे कंप्लीट केली. खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 8. स्ट्राईक केला सागर मोतीवारस. पुढचा चेंडू सूरजचा. शॉट ऑफ लेंथ आहे, शॉर्ट पिट पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर तुटून पडलाय. ट्रेडमार्क शॉट ऑफ सागर मोतीवारस, षटकार. करावी लागेल. धावसंख्या 15. सूरजचा पुढचा चेंडू. ऑनसला स्वीपचा फटका त्या ठिकाणी काय ते स्क्वेअरमध्ये चेंडू कव्हर करेल. टार्गेटचा प्रयत्न, पण तोपर्यंत फलंदाज आपलं काम पूर्ण करतोय. खूप वेगाने कॉन्फिडेंटली स्ट्राईक एंडला पोहोचतोय तो यतीन. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे चेंडूवर. धावसंख्येत भर धावसंख्या आपण बघतोय ती 16 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाच्या अखेरीस 16 धावा. लक्ष आपण बघतोय ते 79 धावांचं आहे. जवळजवळ 80च आपण बघूया, कारण 4 षटकांचा सामना आहे. तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 धावा इथे करायच्या आहेत. त्यापैकी पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये आल्या त्या 16 धावा. एक गडी गमावलाय बॅटिंग करताना प्रिशा 11 या संघाने. उपांत्य फेरीची आपण शेवटची लढत बघत आहोत. जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. नेक्स्ट मॅचचा म्हणजेच उपांत्य फेरीचा आपण टॉस इथे कंप्लीट केला आहे. 2 बलाढ्य संघांमध्ये सर्वेश 11 डिफेंडिंग चॅम्पियन 2025चे आणि त्यांच्यासमोर सलग चौथ्या पर्वामध्ये उपांत्य फेरी गाठणारा मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्यामध्ये टॉस कंप्लीट झाला. नाणेफेक जिंकली ती जय जाधवने मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडाच्या वतीने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि साईराजला इन्व्हाइट केले बॅटिंगला. एका षटकाच्या अखेरीस 16 धावा धावफलकावर. सागर मोतीवारस. खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं प्रेशर आहे, खूप मोठा सामना आहे, खूप मोठी धावसंख्या. त्याचा पाठलाग करायचा असेल तर सागर मोतीवारसला ग्राउंडवर उभं राहणं आणि धावा बनणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग मार्कवर यश पीजे हिंदू जिमखाना एंडकडून. समोर खेळायचा प्रयत्न ऑन दी राईज थ्रू द कव्हर. चांगला टायमिंग केलाय. एक टप्पा घेऊन चेंडू सरस सीमारेषे बाहेर. खणखणीत लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार. वर चौकाराने स्वागत केलं यशचं या इस्लाम जिमखान्यावर ते सागर मोतीवारसने आणि धावसंख्या 20. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द सेकंड ओव्हर. व्हॉट अ शॉट. शाहबुक चपराक स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॅक टू बॅक दणदणीत चौकार.
सागरच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 24. चांगली बॅटिंग, कॉन्फिडेंटली बॅटिंग बघायला मिळते. लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस, मोठं लक्ष. इथे मात्र चेस केला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग जमला नाहीये. थोडासा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, कमबॅक केलं यशने पुढच्या चेंडूवर. इव्हन या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह दाखवण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला होता, पुढे आला होता, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण चेंडून बघतो की बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क होत नाही. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. धावसंख्या काय माहिती 24. स्लोअर वन चेंडू, मिस टाइम. हवेमध्ये चेंडू, झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू एकत्र येतात त्या ठिकाणी चेंडू कव्हर करण्यासाठी, आणि सागर मोतीवारसला जीवदान. सागर मोतीवारसला मिळालंय जीवदान. एक चुकीचा फटका, मिस टाइम झाला होता फटका पूर्णपणे. संधी निर्माण झाली होती झेल घेण्याची, त्या ठिकाणी ट्रॅप होता, तिथे क्षेत्ररक्षक सेट केला होता, पण त्याने चूक केली आहे. सागर मोतीवारसला मिळालंय जीवदान. एक डॉट बॉल जो काय आला त्यामध्ये आपण बघितलं की बॅट्समन प्रेशरमध्ये आला होता, संधी निर्माण केली होती, त्याचा फायदा उचलला गोलंदाजाने, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक त्याचं सोनं करू शकला नाही. मिळालेल्या जीवदानचा बघायचा कशा प्रकारे फायदा उचलणार. पुराणा चावल आहे म्हणजेच या गिरगाव मधला तो सागर मोतीवारस. धावसंख्या 26. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, स्क्वेअर लेगचा खेळून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सागरला मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावफरकर आपण बघतोय ती म्हणजे एकूण 27. 2 चौकार येऊन सुद्धा खूप चांगलं कमबॅक नंतरच्या 3 चेंडूमध्ये केलंय, कारण तिसरा चेंडू निर्धाव आल्यानंतर डबल, एक सिंगल, म्हणजे आतापर्यंत या षटकात 2 चौकार येऊन सुद्धा आपण बघतोय त्या 11 धावा. जसं मी उल्लेख केला की प्रति षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 10-20 धावा तरी करायच्याच आहेत. त्यामुळे निश्चितपणे की या षटकात कमबॅक केलं यशने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, समोर आहे तो यतीन हळदणकर. लास्ट बॉल, थोडंसं थांबून तोलून मापून मारण्याचा फटका, पण क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव तिथे कंप्लीट करू शकलाय तो यतीन. षटकं संपतात ती 2. धावसंख्या 28 धावा धावफलकावर, आणि 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 51 टू विन. जी खेळी आपण पहिल्या सत्रामध्ये बघितली, प्रथम परमार अप्रतिम फलंदाजी आणि स्वतःचं अर्धशतक त्याने बरोबर शेवटच्या चेंडूवर कंप्लीट केलं, आणि स्पर्धेतला तिसरा फलंदाज ठरला तरी मात्र या स्पर्धेमध्ये अर्धशतक तो झळकावतोय. खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर, एंटरटेन केलं. जसं आपण मगाशी प्रमोदला बोलताना ऐकलं की तोच गोलंदाज समोर त्याच्या होता, जिथे आपण बघितलं की विशाल कवैया त्याच्या समोर त्याने फक्त फटकेबाजी केली, आणि विशालच्या अगेन्स्टच आपण बघितलं गतवर्षी त्याने 6 चेंडू 6 षटकार सुद्धा मारले होते, पण इथे 6 नाही आले पण 4 तरी आले. एवढी कडक बॅटिंग परफॉर्मन्स आपण बघितला तो प्रथम परमारचा, संघनायकाचा, आणि तोच आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय षटक क्रमांक 3 मध्ये. जेवढ्या धावा प्रथमने फटकावल्यात ना, किमान त्याच्या अर्ध्या तरी मात्र इथे फटकाव्या लागतील या षटकामध्ये, किमान 25 तरी, कारण 51 धावा अजूनही करायच्या. चेंडू शिल्लक आहेत ते तुमच्याकडे 12. स्ट्राईक एंडला यतीन हळदणकर. सागरने या खेळाडूवर खूप मोठा भरोसा दाखवलाय, खास करून ऑप्शनमध्ये त्याला आपल्या संघामध्ये घेतलंय. एका मॅचमध्ये आपण हे चित्र बघितलं की यतीनने काय बॅटिंग केली होती. 4 षटकार त्याने मारले होते एका षटकामध्ये. तोच आता यतीन स्ट्रायकिंग एंडला. तेव्हा डे क्रिकेट होता, आता मात्र अंडर द फ्लडलाईट्स तुम्हाला खेळायचं आहे. अशा मोमेंटला कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता खूप महत्वाची आहे. ऑन दी राईज समोर ऑफर केलाय, ओव्हर टू बॉलर सेड, पण क्षेत्राच्या काय डीप मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत सागर सांगतोय 2 धावा होऊ शकतात. गुड रनिंग, क्या बात आहे. खूप चांगला परफॉर्मन्स बिटवीन द विकेट, स्ट्रॉंग आहेत. थेंबे थेंबे तळेसाठी प्रयत्न करावे लागतील. एकाला 2 मध्ये, 2ला 3 मध्ये कन्वर्ट आणि करावंच लागेल. त्या ठिकाणी कन्व्हर्जन रेट वाढवावं लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका, गोलंदाज खूप दूर आहे. लॉंग बॉलचा खेळाडू चेंडूच्या खाली, ओव्हर एक्साइटमेंट, खूप वेगाने चेंडूच्या खाली येत असताना अंदाजच घेऊ शकला नाही. म्हणून म्हणतो मी की अंडर द फ्लडलाईट्स जे तुम्ही खेळताय, तुमच्याकडे आयसाईट खूप इम्पॉर्टंट आहे, की तुमच्याकडे आयसाईट किती चांगली आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किती दाखवताय, एखादा किती दाखवताय, आणि तेच बघायला मिळालं. तिथे फसला अक्षरचा खेळाडू आणि भरपूर पुढे निघून गेला, आणि पुन्हा एकदा 2 धावा यतीनने कंप्लीट केल्या. सागरने काहीतरी कानमंत्र दिलाय, गरज आहे मोटिवेट करण्यासाठी. वी कॅन डू इट, यू कॅन डू इट, वी कॅन विन इट.
पुन्हा एकदा राऊंड विकेट प्रथम परमार टू यतीन. पुढचा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, खूप चांगला फटका. एक्स्ट्रा काय बोला चित्रचक आहे डीपमध्ये, फक्त त्याच्या आधारे चेंडू जातो निघून. थोडासा आपण बघतोय, थोडासा थ्रो पण बघतो खराब त्या ठिकाणी, पण बॅकअप चांगलं आहे. पण या मुवमेंटला आता सागरने सांगितलंय की थांब. आतापर्यंत 3 चेंडूत 5 धावा आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर अंकित झाली ती 33. 9 चेंडू 46 करायचे आहेत. 9 चेंडू 46. पुढचा चेंडू हो 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 शॉर्ट सिलेक्शन परफेक्टली आपण बघतो त्या ठिकाणी चुकलंय. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, बॅटचा काढून चेंडू सरळ विकेट किपरकडे. आता चेंडू शिल्लक मैदानावरती आपण बघतो ते 8 आणि 8च्या 8 चेंडूत तर षटकारच मारावे लागतील, कारण 46 अजूनही करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू षटकारच हवं आहे सागरला. अजून एक चांगला चेंडू फुल लेंथ, बॅट्समनला रीड केलं प्रथम परमारने, फुटवर्क रीड केलंय. तो काय फटके खेळू शकतो. क्रॉस बॅटेड शॉट, अशा मोमेंटला फुल लेनचा चेंडू समोर टाकत असताना बॅटच्या खालून चेंडू वारंवार विकेट किपरच्या मागे, विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. षटक कमबॅक करणार आपल्या संघासाठी. फुलटॉस आहे, उंच गेलाय, लांब जाईल. इंट्रान्सवर चेंडू थेट सीमारेषे बाहेर, षटकार. तर 23च धावा आले धावफलकावर. हेच तर कारण आहे. जसं मी उल्लेख केला की 19 धावा करायच्या आहेत 4 षटकांच्या सामन्यामध्ये. षटकामागे तुम्हाला 20 धावा करायच्या होत्या, जवळजवळ 20 धावेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं. पण पहिल्या षटकाकडे धावसंख्या 16, दुसऱ्या षटकात फक्त 12 धावा आल्या, म्हणजे 2 षटकात फक्त 28 धावा करू शकला. आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 11 धावा गोलंदाज प्रथम परमारच्या. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक आहे. प्रणय बोलिंग मार्गवर प्रणय येतोय, समोर असेल तो यतीन हळदणकर. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. अंश मॅशर या संघाने जवळजवळ आपलं स्थान पक्क केलंय उपांत्य फेरीमध्ये, याच्यात मात्र शंका नाही. पण चमत्कार इथे मात्र प्रिशा 11ला उपांत्य फेरीत घेऊन जाऊ शकतो. चमत्काराला नमस्कार आहे, बघायचं तो नमस्कार बघायला मिळेल का तो प्रिशा 11 संघासाठी. 6 बॉल 40. पहिलाच दिवससाठी विकेट किपर बीट झाला, मागे तो चेंडू आणि जेमतेम आपण बघतोय फलंदाज या चेंडूवर कंप्लीट करेल ती एकच धाव, ती सुद्धा 22. पंचांचा इशारा 22चा येतोय नदीमचा. धावसंख्या 40, आता करायचे ते 39. ओ क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल होता, खूप चांगला टॉस केला होता, फिंगर सुद्धा रोल केले होते. चांगला कंट्रोल बघायला मिळतो प्रणयचा या षटकामध्ये, या गोलंदाजीमध्ये. 1 धाव या चेंडूवर. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला दोन्ही संघ रेडी राहायचा आहे, वेळ आपल्याकडे सुद्धा कमी उरलेली आहे. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि सर्वेश 11. स्टेप आउट डाऊन, चांगला फटका, ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑफला, आणि ते मात्र यतीनला मिळते फक्त एकच धाव. सागर मोतीवारसवर खूप मोठी जबाबदारी होती. निखिल बोलेसारखा सुद्धा खेळाडू या संघामध्ये अजूनही आहे. समीरने सुरुवात चांगली केली होती, मात्र तो लवकर बाद झाला. थांबून एक्झिक्यूट केल्या, पूल पॉवरफुल, आणि तिथे मात्र झेल ड्रॉप. घेऊ का नको ते दोघांमध्ये ती चर्चा सुरू आहे. आणि ते मात्र विकेट सुद्धा घेतली नाही, कारण गरजच नाहीये. ऑलरेडी आपण बघतो की उपांत्य फेरीचे दरवाजे अनस्मॅशरच्या संघासाठी ऑलरेडी उघडे झालेत. ऑफस्टोनच्या बाहेर, ऑफस्टोनच्या खूपच बाहेर, वाईड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. मोरिया स्पोर्ट्स खितवाडी आता मात्र वाट बघतोय या मॅचमधून. अनस्मॅशर त्यांच्यासमोर खेळेल सेकंड सेमीफायनलमध्ये. हो अप्पर कट, वीरेंद्र सेहवाग स्टाईल, चेस अँड एक्झिक्यूट, सीमारेषे बाहेर, चौकार.
शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 47 एकतर्फी लढत उपउपांत्य फेरीची. आणि अनस्मॅशरने बॅटिंग करत असताना हा चेंडू ऑन साईडला आपण बघतोय भिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. आणि त्या ठिकाणी आय थिंक झेल पकडलाय. प्लीज कन्फर्म अंपायर्स, आउट और नॉट आउट? आउट. इट्स आउट. फलंदाज बाद. 47 धावसंख्येवर रोखलंय आणि सामने ते खिशात टाकलाय. खूप मोठ्या फरकाने सामना जिंकलाय. पहिल्या इनिंगमध्ये धावांचा रतीब, धावांचा पाऊस, धावांचा डोंगर उभारत असताना सामना आपण बघितला. त्या ठिकाणी दोन्ही संघांना एकच विनंती की सामना संपल्यानंतर एकमेकांसमोर आपण शेक हँड करायचंय, नंतर ग्राउंड सोडायचंय. कारण आपण बघतो हे सर्व गिरगावातलेच खेळाडू होते. मुंबई 4, मुंबई 2 चेच खेळाडू येणाऱ्या पुढील छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण